इचलकरंजीच्या यड्रावमधील पनीर कारखान्यावर धाड मारण्यात आली। पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाने ही संयुक्त कारवाई केली। अस्वच्छ वातावरणात पनीर उत्पादन होत असल्याचा संशय 2 वर्षांपूर्वी सुद्धा याच कारखान्यावर कारवाई झालेली होती। पनीरचे नमुने जप्त करण्यात आले। अन्न सुरक्षा विभागाकडून तपास सुरू आहे। इचलकरंजी शहरालगतच्या यड्राव गावातील पनीर उत्पादन करणाऱ्या एका कारखान्यावर शहापूर पोलीस आणि कोल्हापूर अन्न व औषध प्रशासनाने संयुक्त कारवाई करून धक्कादायक प्रकार उघडकीस आणलाय। जमजम ट्रेडर्स अक्कलकोट यांच्या मालकीच्या या कारखान्यामध्ये अत्यंत अस्वच्छ वातावरणात पनीर तयार केले जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय। तर शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली। विशेष म्हणजे याच कारखान्यावर 2 वर्षांपूर्वी सुद्धा कारवाई झालेली होती। कारखान्यातील पनीरचे नमुने हे तपासणीसाठी जप्त करण्यात आले असून अन्न सुरक्षा विभागाकडून पुढील तपास सुरू आहे। प्रतिनिधी शेखर पाटील अधिकचे तपशील देतील। शेखर, विक्रांत, ही कारवाई जी आहे ती काल करण्यात आलेली आहे आणि हे व्हिज्युअल्स आपण पाहतोय त्या ठिकाणी व्हिज्युअल्स मध्ये स्पष्ट दिसतं की किती अस्वच्छ त्या ठिकाणी वातावरण आहे। अशा वातावरणात जर पनीर बनत असेल तर त्यांच्यावरती कारवाई करणं हे गरजेचीच आहे। मात्र एफडीएनं या संदर्भात काय केलं हे पाहणं आता गरजेचं असणार आहे, कारण पोलिसांनी या संदर्भात कारवाई तर केलेलीच आहे। एफडीएनं या संदर्भातले नमुने पनीरचे जे आहेत ते तपासणीसाठी पुढे नेलेले आहेत। तोपर्यंत हा कारखाना तसाच सुरू ठेवण्याचे आदेश देखील त्यांना दिलेत। मात्र अशा पद्धतीनं अस्वच्छ असलेल्या कारखान्यावरती कारवाई आता पुढे जाऊन काय होणार आहे का हे पाहणं गरजेचं आहे। यापूर्वी देखील जर अशा पद्धतीने याच कारखान्यावरती कारवाई झाली असेल तर पुन्हा एकदा या सगळ्यांना हे सुरू करण्यासाठी परवानगी कोणी दिली हे देखील तपासणं गरजेचं आहे। एकीकडे तुकाराम मुंडे यांनी सगळीकडेच अशा पद्धतीने कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। मात्र या संदर्भात आता नेमकी भूमिका काय घेणार आहेत हे पाहणं गरजेचं आहे। सध्या तरी या सगळ्यांचे नमुने जे आहेत ते तपासण्यासाठी पुढे पाठवले आहेत। आता या सगळ्या तपासणीनंतर त्या कारखान्यावरती नेमकी काय पुढे कारवाई होणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। विक्रांत, धन्यवाद शेखर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।